या दोघींमध्ये नक्की काहीतरी चाललंय. भांडण कशावरून? थोडे आडेवेडे घेतले ना की कळेल. मी काढीन बातमी. अथर्व, उसळीत मीठ बरोबर आहे का बघ जरा. हो बरोबर, छान झालं. आई तू पण बस ना. हो मी बसते, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. आजपासून या घरात बाळाचा विषय बंद. आपल्यामुळे मीराला खूपच त्रास झालाय. काही त्रास होण्यासारखं काहीच नाही. वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी मतं असू शकतात. तुला सांगितलं ना, हा विषय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मीराला कळतंय, ती समजूतदार आहे. तिला तुमच्या भावना. तुम्हाला पापड हवाय का? मी लगेच आणते. मीरा, पापड नकोय मला. अथर्व, मी काय म्हणते, मला असं वाटतंय मंजिरी वहिनी बरोबर बोलते. उगाच आता बाळाचा विषय नकोच, नाही का? आत्या, पण आई बाबांचं काहीच चुकत नाहीये. अगो पण बिचारे तिच्या मनाविरुद्ध कशाला काही वागायचंय? नर्मदा, मी म्हणाले ना शांत राहा सगळ्यांनी. हो तेच म्हणतेय मी, कुणाच्या मनाविरुद्ध काही व्हायला नको. असं बाळणपण चांगलं नसतं. नर्मदा, मनाविरुद्ध कोणी काहीच म्हणत नाहीये, पण सून म्हणून पण काही कर्तव्य असतात. नाही नाही, बरोबर आहे, वारसदार हवाच. आता अजितच्या लग्नाचाही विचार सुरू आहे आमचा. अजितला मुलगा झाला की तो होईल ना वारस, हो ना दादा? नर्मदा, अजितचा मुलगा हा रामपुरेंचा वारसदार कसा होईल? इथला वारसदार इथल्या घराण्याचा असणार ना. मग अजित या घराण्यातला नाहीये का? मी रामपुरे घरातली आहे, तर अजित सुद्धा रामपुरे घराण्यातलाच झाला. नर्मदा, तू रामपुरे नाहीयेस हे विसरतेस का? वहिनी, दर वेळेला मला टोमणे मारायलाच हवेत का? नर्मदा, तुला कळत नाहीये का मी काय बोलते ते? आधीचे लोक वेडे नव्हते. त्यांनी लग्न संस्था बनवली, त्याला काहीतरी अर्थ होता, कारण होतं. मुलगी जेव्हा लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा ती तिकडचा वंश वाढवते, आणि माहेरचा वंश वाढवायला तिथे सून येते. लग्नानंतर मुलगी जर माहेरीच राहिली आणि तिने वंश वाढवला तर काय बिघडलं? रक्त तर घराण्याचंच असतं ना. नर्मदा, तू तुझ्या माहेरी राहतेस कारण तुझा नवरा आणि तुझा मुलगा दोघेही काहीही करत नाहीत. मामी, नाही, मी पण या घरात काम करतो.
अजित, मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. किती वेळा सांगितलंय तुला? आणि दादासाहेब, मुलीच्या पोटी जन्मलेला घराण्याचा वारस असत नाही. हीच परंपरा आहे, जनरीत आहे. कुठल्या मूर्खाने सांगितलं का तुला हे? नर्मदा, बस. दादा, मुलीच्या मुलाला मांडीवर ठेवून गादी चालवण्याची खूप उदाहरण आहेत. सांगू? हो, पण त्यासाठी ते रक्त तसं तेजस्वी हवं. तुझा नवरा आणि तुझा मुलगा दोघेही नाकर्ते आहेत. त्यामुळे अजितला जेव्हा मूल होईल तेव्हा ते त्याच्यासारखाच होणार. नाकर्तेपणाचं बीज आहे तुमचं. वहिनी, बस. माझा मुलगा कसाही असला ना तरी निदान मला स्वतःचा मुलगा तरी आहे. जिची कूस कधी उचवलीच नाही तिने वारसाच्या गोष्टी करायच्या नसतात.